आमच्या संतोषनगर ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाबूसाहेब ज्ञानेश्वर सरपाटी या मंडळाने खऱ्या पूर्वच्या सत्रातील अन्नदान देण्याचे काम केलं आहे. त्यांच्याही आमच्या जन्मात काही हिंदी सोडण्याच्या मनापासून त्यांचे स्वागत करतो, मनापासून अधिकारी करतो. ते नेहमी सांगत असतो की अशी गावची व्यक्तिमत्व मिळण्याचा आग्रह आहे. समाजामध्ये आता या ठिकाणी बदल असलेला आहे, परंतु समाज संप्रदायाचा जो समाज आहे, संप्रदाय जो आहे तो या सर्व प्रकृतीच्या अन्नदात्याच्या देवाची वाढत आहे. त्या सर्व गावची व्यक्तिमत्वांचं मी खऱ्या आपल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने मनापासून स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे स्वप्नील महाराज मोरे जे युवकांसाठी गेले 16 वर्ष फेसबुक दिंडीच्या माध्यमातून कार्य करतात. त्यांचं खूप मोठं कार्य आहे. आज त्यांचे करोडोमध्ये फॉलोवर आहेत. जे करोड लोक घरी बसले आपली वारी पाहतात. रिंगण सोहळा म्हणा, रोजचे मुक्काम म्हणा, आपले विधिवत पूजा म्हणा, हे संपूर्ण लाईव्ह दाखवायचं काम अख्ख्या भारताला स्वप्नील महाराज मोरे करतात. यावर्षी त्यांचा एक छोटासा उपक्रम आहे, छोटा वारकरी, ते तुम्हाला त्यांच्याच वाणीत नाही सांगतील. झालेली सेवा पांडुरंगाच्या मी अर्पण करतो आणि रामकृष्ण हरी म्हणतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण वारकरी वारी चुकवण्यात आहे. आपण अभंगामध्ये ऐकलं असेलच. पण प्रत्येकालाच वाटतं वारीला जायचं, काही ना काही कारण असतं त्यांना वारी त्यांची घडू शकत नाही. काही वैयक्तिक कारण असतात, काही घटना घडलेल्या असतात घरामध्ये. तर अशा लोकांसाठी 16 वर्षांपूर्वी वारी दाखवण्याच्या उद्देशातून फेसबुक दिंडी आपण सुरू केली. अभिजित महाराज विश्वस्त होते, मला आठवते. या सगळ्यांनी त्या उपक्रमाला सपोर्ट केला आणि आज तो उपक्रम एक वटवृक्ष झालेला आहे. आणि आपण गाणी ऐकली असतील आमची, काही वारी चुकायची नाही. आता जर तुम्ही रिंगटोन वाचताना ऐकली कुठल्या पण वारीच्या एरियामध्ये, तर एक तर रंगी तुझा सोहळ्याच्या रिंगणी किंवा वारी चुकायची नाही, माझ्या गाभारी माझी पंढरी, ही गाणी तुम्ही तुमच्या कानी पडणार, कारण की ही गाणी बनवलीत आपण. आणि जसे तुकोबांनी अभंग लिहिले, आपण काय त्याच्या एवढे मोठे नाहीये, पण एक प्रयत्न करतोय की या नवीन पिढीला कशा पद्धतीने इथे आणायचं. वारीमध्ये ते या फोटोना, व्हिडिओना, या गाण्यांना बघून येतात आणि आम्हाला भेटतात की बाबा आम्हाला या संकल्पना केली. लहान मुलं आपली कार्टून बघितल्याशिवाय जेवत नाही, सगळ्यांना माहिती आहे. त्यांना काही ना काही लावून द्यायला लागतं, छोटा भीम, लिटल सिंह, पण वारकरी संप्रदायाचं कॅरेक्टरच नव्हतं. तर ते कॅरेक्टर आपण बनवले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आपण गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचं लॉन्चिंग केलं 3 महिन्यापूर्वी. आणि आता इतक्या मोठ्या लेवलला पोहोचलोय की आता तो रोज तुम्हाला एबीपी माझ्यावरती छोटा वारकरी सकाळी 11:30 वाजता, संध्याकाळी 5:30 वाजता वारी कुठे आहे, वारीचा मुक्काम कुठे आहे, वारी मध्ये काय आज घडणार आहे, आजचं रिंगण कसं होणार आहे, किंवा रिंगणामध्ये काय काय होतं, हे सगळं एका कार्टूनच्या माध्यमातून ती माहिती आपण सांगते. आणि विशेष म्हणजे बघा, माझं नाव स्वप्नील मोरे, माझे वडिलांचं नाव रामभाऊ मोरे, तुमच्यापैकी बरेच जण ओळखत असतील. माझ्या मामाचं गाव वाकी बुद्रुक आहे आणि आपण मामाच्या गावात जातो नेहमी. पण मला आता सांगताना पण अंगाव काढता येते की मामाच्या गावच्या दिंडीमध्ये मी जेवायला गेलो, 2रं वर्ष आहे मी येतोय. 5 वर्ष पण आलो होतो. मला म्हणजे मामाच्या गावाला जाणं होतं, कारण मामाच्या गावाच्या दिंडीला वारीमध्ये येऊन आपण मासवडी खातोय. हीच तर खरी वारी आहे आणि हीच वारी अनुभवायला आपल्याला यायची. ही वारी माणसाला जोडून ठेवते. जरी थोडंसं डिस्कनेक्ट झालं असेल वारी माझ्या मामाच्या गावाची, माझं तरी मामाच्या गावाची दिंडी वारीमध्ये. आणि अभिजित महाराजांच्या माध्यमातून याही वर्षी मला इथे येण्याचा योग आला आणि मामाच्या गावाचं जे कनेक्शन आहे ते इथेही अनुभवायला मिळालं. दत्तागड म्हणून आमचे पोलीस पाटील आमचे सख्खे मामा आहेत, विलासगड आणि दत्तागड, मला माहिती असते सगळ्यांना. तर अशा पद्धतीने ही वारी जोडून ठेवली अख्ख्या महाराष्ट्राला. हे तर आपलं एक उदाहरण झालं फक्त. पण सगळ्यांना विनंती आहे की अशाच पद्धतीने आपण हा वारसा, जसं आमचे देवकर मंडळी, अभिजित महाराज असतील, गणेश महाराज असतील, आणि आम्ही सगळेजण पुढे न्यायचा प्रयत्न करतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे साथीशिवाय ते काय ते शक्य नाहीये. आणि एक आपुलकी म्हणून तुम्ही दरवर्षी बोलवताय आम्हाला इथे खायला. आणि हा एक प्रसादच आहे बघा. लहान म्हणजे आधी पण जेव्हा दिंड्या जात असतील तेव्हा ते एकमेकांना बोलवत असतील, एकमेकांना खायला घालत असतील प्रेमाने. आणि बघा हे एकदम साधं मेनू आहे, असं काही नाही की 5 स्टार आहे. पण मी परवाच एक फोटो टाकला होता की आम्ही रात्रीवरती ते ठेचा आणि ते सगळं टाकून खात होतो. आणि 5 स्टार म्हणून आम्ही त्याला कॅप्शन दिलं होतं की हे 5 स्टार मध्ये भेटूच शकत नाही. आणि 5 स्टार नाहीये, हे 10 स्टार आणि 15 स्टार पण कमी पडतील त्याला. अशा पद्धतीचं हे जेवण असते. तुम्ही आम्हाला प्रेमाने बोलवलं
आणि आम्हाला सर्वांना एक मान पण दिला. त्याबद्दल माझ्याकडून, आमच्या फेसबुक टीम कडून, छोटा वारकरीच्या टीम कडून सर्वांचे आभार. धन्यवाद. रामकृष्ण.